नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे हे मी अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे। तर इथे पहा 38 साईज घेते मी। उंची घेऊया 14 + 1 15 इंच। इथे सुद्धा मी 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं। शोल्डर घेऊया 5.5। अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन मुंड्याची उंची घेणार आहे मी 5.25 इंच। छातीचा चौथा भाग किती येतो? 38चा चौथा भाग करायचा 9.5 इंच। तर इथून मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, 32 इंच कंबर, त्याचा चौथा भाग 8 इंच, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी प्लस करणार आहे 9 इंच। तर इथून मी हे 9 इंच घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन। तर मुंड्यामध्ये घोळ येण्याची कारणे काय असतात पहा। एक तर तुम्ही परफेक्ट मुंड्यामध्ये आकार देत नाही। मुंडा लूज असेल तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो आणि मुंडा टाईट असेल तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो। तर हे होऊ नये यासाठी मी इथं जी मेथड सांगते त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा। इथे मला 8.5 इंच मुंडा घेर हवा आहे। सर्वात महत्त्वाचं कारण मुंडा घेर। आता इथे मला मुंडा घेर हवा आहे 8.5 इंच, तर तो तसाच इथे 8.5 इंच मुंडा घेर आला पाहिजे। नाही आला तर तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार। तर कसा बदल करायचा? जर आला इथे, आता 5.25 इंच मी इथं मुंड्याची उंची घेतलेली आहे, तर मला इथं 8.5 इंच मुंडा घेर हवा आहे। तर तो येतोय का हे आधी चेक करायचं आहे। पाठीमागचा भाग जेव्हा तुम्ही कटिंग करता त्यावेळेस आधी ते चेक करायचं, बरोबर मुंडा आहे का हे पाहायचं, आणि मगच तुम्ही पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग करायचं आहे। म्हणजे कोणताही मग ब्लाऊज तुम्ही कटिंग करा, ठीक आहे। आता इथं अर्धा इंच मी क्रॉस बॅक घेते। एक इथं मी तिरकी लाईन ओढून घेतली, इथे मी 1 इंच घेणार आहे आणि इथून मुंड्याला आकार द्यायचे। आता पाठीमागच्या मुंड्यामध्ये ही घोळ येत असेल तर आणि पुढच्यामध्ये सुद्धा घोळ येत असेल तर ही पद्धत आहे आपली, ठीक आहे। आता इथे मी हा मुंडा मोजणार आहे। जर हा मुंडा जेवढा हवा आहे तेवढा आपल्याला मिळाला, हां, इथून हा जो राऊंड आहे जेवढा हवा आहे तेवढाच मिळाला, तर जो आकार इथे आपण जो ड्रॉ केलेला आहे पहा, जेवढा आपल्याला घेर हवा आहे तेवढा जर इथे परफेक्ट ठेवला आपण तर तो बरोबर बसणार। आणि जर एक्स्ट्रा ठेवला तर कपडा शिल्लक राहिल्यामुळे घोळ येणार किंवा टाईट झाला तर ते असं ओढल्यासारखं होऊन इथे चुन्या येणार। यासाठी हा घेर परफेक्ट ठेवणं गरजेचं असतं। आता घेर मोजून घेऊ। मला 8.5 इंच हवा आहे, तर पहा बरोबर 8.5 इंच 1 पॉईंट वरती आहे, तर तेवढा फरक चालतो। 1-2 पॉईंट वरती आले तरी चालतो। तर पहा एकच पॉईंट वरती आहे 8.5 आणि वरती 1 पॉईंट एवढा घेर आलेला आहे। म्हणजे आपण जी मुंड्याची उंची घेतली 5.25 इंच ती परफेक्ट घेतलेली आहे, हे लक्षात घ्या। यामुळं तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येण्याचं कारण म्हणजे घोळ येतो। आता हे आकार जे आहे ते असे आतल्या आत जर आकार दिले तरी सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ नाही येणार। बाहेरून खूप बाहेरून असे जर आकार दिले, पहा इथून असे 1.5 इंच जर अंतर घेऊन तुम्ही असे जर आकार दिले तर एक तर गळा आपला इथं मोठा असतो, 8, 9, 10 इंच गळे पसरत जातात। जर जसा हा गळा पसरत जाईल इथे तसा इथून हे शोल्डर इकडे पसरतं आणि हे परत इकडं खाली उतरतं आणि हा भाग असा खाली झुकल्यामुळे इथे सुद्धा हा घोळ येतो। यासाठी हे जे एक्स्ट्रा कापड इथे आपण कटिंग करतो तर त्यासाठीच हे कट करून काढतो, इथे आपल्या घोळ येऊ नये। आणि हे आतल्या आत आकार जे का घेतो, मुंडा आपला इथे परफेक्ट बसावा, एक्स्ट्रा कापड राहू नये यासाठी इथे आपण जो मुंड्याचा आकार आहे तो आतल्या आत असं देत असतो। तर पाठीमागील मुंड्याचा मी घोळ येत असेल तर पूर्ण मी इथं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं। पुढच्या मुंड्याला घोळ येऊ नये म्हणून पहा इथे मी घेतलेला आहे
पाऊण इंच. आता इथे याचा सेंटर करून घ्या. 5.25 इंच आहे, तर असा दुमडून सेंटर करून घ्या. सेंटर केल्यानंतर इथे पहा मी या पद्धतीने आकार दिले. आता जर तुम्हाला अशा पद्धतीने आकार देऊनही घोळ येतोय असं वाटत असेल, इथे एक 1/5 इंच तुम्ही आतमध्ये येऊन पहा, इथून अशा पद्धतीने हे आकार देऊ शकता. असे आकार दिले की तुमच्या मुंड्यामध्ये घोळ अजिबात येत नाही. पहा, अशा पद्धतीने हे आकार द्यायचे आहेत, म्हणजे घोळ येत नाही. आता इथून मी जी गळ्याची रुंदी आहे ती 2.25 इंच घेते. पुढचा गळा 6, 6.5 इंच, 2.5 इंच. गळ्याला गोल आकार दिला. इथून हे शोल्डर डाऊन करायचं. 2.5 इंच क्रॉस पट्टी घेतली. इकडेही मी 2.5 इंच क्रॉस पट्टी घेतली. तर इथे मुंड्यामध्ये घोळ येण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा मी दूर केलेला आहे. क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 1/2 इंच घेऊन इथे आकार दिला. 6 इंच इथे मी कटोरी घेणार आहे. इथेही मी 6 इंच घेतलं. एक सरळ लाईन ओढून इथे गळ्याजवळ 1 इंच वरती जायचं. तर बरोबर 1 इंचावरती इथे पॉईंट आला हा. एक तिरकी लाईन ओढून इथे मी कटोरीला आकार दिला. ही क्रॉस पट्टी. ठीक आहे. सर्व मापे मी इथे तुम्हाला अशी परफेक्ट सांगितलेली आहेत. आता ही कटोरी वाढवून घेऊया. 1/2 इंच इथे वाढवलं. इथे 1/2 इंच. इकडे मी ही 1.5 इंचाने कटोरी वाढवणार आहे आणि इकडे सुद्धा 1.5 इंचाने. आणि ही जी वाढवलेली कटोरी आहे याचा सेंटर करून घ्यायचा. आणि इथे ही 1.5 इंचच घ्यायचं. या पद्धतीने मी पहा घेतलेला आहे. आता हा आकार मी अगदी हळूहळू वाढवत इथे असा हा जोडलेला आहे. इथे सुद्धा हे असं जोडून हे पार्ट आपण असे जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर आपण इथं टक्सची रुंदी जी आहे ती 1.25 इंच देणार आहे. पहा, इकडे 1.25 इंच आणि इकडे 1.25 इंच. आपली मूळ कटोरी 3 इंच आहे, तर हे शिलाई मार्जिन राहिलं. इकडे सुद्धा हे 3 इंच, तर इथे हे शिलाई मार्जिन राहिलं. म्हणजे आपण जो टक्स काढलेला आहे तो परफेक्ट आहे. टक्सची उंची 3 इंच घ्यायची. आणि असा टक्स देऊन घ्यायचा. खूप परफेक्ट असं हे माप बसतं. जर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की ते तुमच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर तुम्ही या पद्धतीने बदल करा आणि तुमचा ब्लाऊज कटिंग करून स्टिच करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.